फ्रेंड्स, आज आपल्याला बनवायचं आहे तवा पनीर. त्याच्यासाठी आपल्याला आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ, काळा मसाला, धने जिरे पूड, गरम मसाला टाकून सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात पनीर टाकून ते परत मिक्स करायचं आहे व 30 मिनिटासाठी ते झाकून ठेवायचं आहे. 30 मिनिटानंतर मंद आचेवर तव्यावर आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. ते 10 मिनिटात असं शिजवून जाईल, त्याच्यातलं पूर्ण पाणी आटून जाईल. त्याच्यानंतर कढईत तेजपानाची फोडणी द्यायची आहे. पनीर परत बघू आपण, पनीर इथे शिजलेलं आहे. तेजपानंतर कांद्याची फोडणी दिली. कांदे व एक बारीक शिमला मिरची कापून बारीक बारीक टाकली. त्याच्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ, पनीर मसाला व काळा मसाला टाकून आपण 2 ते 3 मिनिटासाठी हे मिश्रण शिजायला ठेवलेलं आहे. मिश्रण आता छान शिजलं. त्याच्यात आपण पनीर टाकलेलं आहे व पनीरचं ते जे पाणी आपण भांडं धुतलेलं होतं ते पाणी आपण या कढईत टाकलेलं आहे. आता हे शिजलेलं आहे. 4 ते 5 मिनिटापर्यंत मिश्रण शिजवल्यानंतर आपण त्याच्यात कोथिंबीर टाकली. इथे आपला तवा पनीर